नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून टेस्टी आणि हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक वाटी भरून भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर एक वाटी चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा घालायचा. पांढरे तीळ घालायचे भरपूर. पांढरे तीळ आपल्या आरोग्यासाठी पण खूप चांगले असतात. कॅल्शियम भरपूर असतं, त्यामुळे पांढरे तीळ जरूर घाला. आता मी इथं एक 2-3 मिरच्या, थोडंसं ओवा घातलेला आहे, त्यामध्ये जिरे घातलेलं आहे आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या छान असं ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही हे मिक्सरला बारीक केलं तरी चालेल. आता त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार. ओवा घालायचे. ओवा असं क्रश करून घालायचं हातावरती चोळून. ओव्यामुळे खूप छान चव येते. हळद घालूया. अर्धा चमचा हळद घालायचं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने सर्व पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे. आता कोमट पाणी करायचं आणि छान असं मळून घ्यायचं. जसं आपण भाकरीला मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालत छान असा गोळा मळून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने. जास्त सैलसर किंवा जास्त घट्ट असं नाही करायचं. जसं आपण भाकरीला मळतो त्या पद्धतीने मळायचं. अशा पद्धतीने इथे गोळा मळून तयार झालेला आहे. आता काय करायचं, एक कॅरी बॅग घ्यायची, कट करून चौकोनी आकाराचे. तुमच्याकडे जे तेलाची पिशवी वगैरे असेल ते पण तुम्ही कट करून घेऊ शकता. खाली तेल लावायचं. तेल लावल्यामुळे खाली चिटकत नाही अजिबात. आणि आता छान असं स्प्रेड करून घ्यायचं, पसरवून घ्यायचं. असं साईडच्या कडाकडा स्प्रेड करत राहायचं. अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता, लंचला देऊ शकता, मिस्टरांच्या, किंवा संध्याकाळी पण गरमागरम खाऊ शकता. खूप छान लागतात. नक्की करून बघा. बघा इथं आता तयार झालेलं आहे. त्यावरती भरपूर असे पांढरे तीळ लावायचे आणि परत थोडंसं असं थाप द्यायची वरतून हलकी. असे छोटे छोटे होल पाडायचे. त्यामुळे काय होतं, दोन्ही साईडनी खूप छान खरपूस असा भाजला जातो. तवा गरम झालेला आहे. त्यावरती आता हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं. तेल सोडायचं आणि 1-2 सेकंद फक्त वाफ काढून घ्यायची, जास्त नाही आहे. अगदी 2 सेकंदामध्ये. परत थोडंसं तेल सोडूया. बघा एका साईडने भाजलेला आहे. आता दुसरी साईड भाजून घ्यायची. वरून तूप लावायचं. तूप असं पण मुलं खायला नको म्हणतात. असं तुम्ही पराठ्याला, थालीपीठला लावून देऊ शकता. तूप लावून पण छान खरपूस दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. बघा किती छान असा भाजलेला आहे. अगदी खरपूस. खूप छान आणि खूप हेल्दी आहे नाश्ता. नक्की करून बघा. आता त्याच पद्धतीने मी दुसरं पण भाजून दाखवते. सेम प्रोसेस करायचं. 2 सेकंद वाफ काढायचे. पलटवून दुसरी बाजू भाजायची. तेल सोडायचं.
तेलामुळे छान खरपूस भाजला जातो दोन्ही साईडने असं आलटून पलटून छान खरपूस भाजून घ्यायचं. वरून तूप लावायचं. भाजत आल्यानंतर शेवटी तूप लावायचं. अशा पद्धतीने भाजत आलेला आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. तितका टेस्टी पण लागतो. तर अशा पद्धतीने आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. तुम्ही दह्यासोबत, हिरवे चटणीसोबत खाऊ शकता. तर अशा झटपट इझी रेसिपीजसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.